जय अंबे. खुश रहा, आनंदी रहा, आरोग्यपूर्ण रहा हीच आई तुझं भवानीच्या चरणी प्रार्थना. तर आज आपण बघा हे 2 ग्लास पाणी आपण उकळायला ठेवलंय. तर मग 2 ग्लास पाण्यामध्ये आपण 2 वाट्या साखर टाकणार आहोत आणि पाक बनवणार आहोत. आता ओळखा बघू, तर आपण पाक बनवतो यासाठी की आज आपण गुलाबजाम बनवणार आहोत. तर गुलाबजाम कशाचे, तर आपण खव्याचे गुलाबजाम बनवणार आहोत. चला तर मग त्याच्यात आपण आता 2 वाट्या साखर टाकणार आहे. त्या साखर आणि आता आपण याचा पाक करून घेणार आहे. जास्त मिक्स करून घेऊ आणि याचा आपण पाक करूया. वेलची पावडर टाकूया म्हणजे छान होईल. चाशणीमध्ये पण आपण वेलची पावडर टाकली. असं पाक होईपर्यंत आपल्याला त्याचं बघायचं. अजून काय नाही झालं बघा. ही चाशणी आपल्याला करून घ्यायची. आता असं आहे की आपल्याला एकदमही असा पाक नाही बनवायचा आहे. जो आपण लाडूला चिक्कीला बनवतो तसा पाक नाही पूर्ण बनवायचा आहे. थोडंसं असं पाक होण्याच्या आधीच आपल्याला काढून घ्यायचे. ओके, चाशणी आपली तयार झाली. ओके, ही बघा है ना, ही तयार झाली आपली. कारण आपल्याला एकदम पाक नाही करायचा आहे ना. ही बघा आपली चाशणी तयार. कारण आपल्याला एकदम पाक नाही बनवायचा आहे. आता हो पाक बनत आलाय, आता चाललाय पाक बनायला. म्हणून आता आपण गॅस बंद करून घेऊया. ओके, हा आहे खवा. हा फ्रीजमध्ये ठेवला होता, त्या दिवशी घेऊन आलेलो. तर फ्रीजमध्ये ठेवलेला, तर थोडासा जरासं हे करायला ठेवलाय. हा खवा 1/2 किलो खवा आहे. अरारोटचं पीठ आहे हे. 1/2 किलो आणलंय मी, पण म्हणजे मापासाठी असं 1/2 किलो. पण मग जेवढं याच्यामध्ये होईल ना, सामावेल ना, तेवढं आपण टाकत जाणार आहे. मग किती होतंय ते बघू आपण. आता याच्यात पीठ टाकते आणि कसं कसं त्यात सामावून जाईल ना, तेवढं तसं मळून घेते. कारण जेवढं किती लागेल माहिती नाही ना. मग हे खव्यामध्ये जसं लागेल ना तसं पीठ टाकत जाते. हे उपवासाला पण चालतील हे गुलाबजाम. तर आता माझ्या सुनेचा वाढदिवस येतोय, मोनिकाचा वाढदिवस आहे. तिला आवडतात गुलाबजाम, त्यासाठी तिच्यासाठी गुलाबजाम बनवते मी. तिला गुलाबजाम खूप आवडतात. मुलांनाही आवडतातच, पण तिच्या वाढदिवसानिमित्त बनवते मी गुलाबजाम. तर आता हे किती असं हे करायचं ते बघून घेऊया. तिला सरप्राईज आहे, गुपचूप बनवते मी. चला तर मग चांगलं हे असं एकजीव करून घ्यायचं. हे असं सगळं अरारोटचं पीठ त्यात चांगलं एकजीव झालं पाहिजे ना. आणि असं चांगलं असं करून घ्यायचं. पण थोडंसं वेलची पावडर टाकूया याच्यामध्ये, म्हणजे गुलाबजाम अजून छान होतील नाही का. आणि आपण हे असं मळून घेतलं आहे. आता याचे आपण गोळे बनवूया. हे असं मळून घेतलं आपण. तेल तापायला, आपण तुपात पण तळू शकतो, मी तेलात तळते. ठीक आहे, चला तर मग आता आपण गुलाबजाम तळून घेऊया. आता बघ, हे असं पीठ मळून घेतलंय. आता आपण असं चांगलं हातावर असं मॅश करायचं. हातावर असं चोळून घ्यायचं आणि असे छान गोळे करून घ्यायचे. आपल्याला जसे पाहिजेत असं गोल करू शकतो, असा करू शकतो नाही का. आपल्याला जसं पाहिजे तसे आपण गोळे करू शकतो. आता हे असं चांगलं असं करायचं आणि मग हे करून घ्यायचं. हे बघा, आता मी असं केला है ना. असे करून घ्यायचे आणि तळून घ्यायचे. मग आपले गुलाबजाम तयार. आपण मम्मीला सांगायचं नाही बरं का. मम्मीच्या वाढदिवसाला बनवतोय ना आपण. एवढा खास मग मम्मीला सांगायचं नाही काय गुलाबजाम बनवले म्हणून आईने. मम्मीचा किती दिवसांनी बर्थडे? आता आहे ना 2 दिवसांनी. 2 दिवसांनी नाही, उद्या
उद्या आहे हा होय खरं सांगा हो ना ग, मग मम्मीला आपण सरप्राईज देऊ है ना. ओ हा, तू सुख करता तू दुःख हरता विघ्न विनाशक मोरया संकट रक्षी शरण तुला मी गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया तू माता तू पिता जगिया ज्ञाता तू सर्वस्व जगिया तू माता तू पिता जगिया ज्ञाता तू सर्वस्व जगिया पामर मी स्वर उन्हे भासती पामर मी स्वर उन्हे भासती तुझी आरती गाया संकटी रक्षी शरण तुला मी गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया. हे आपण असे सोडायचे मग तळण्यासाठी. गॅस बारीक करते आता. हे तळण्यासाठी ठेवून सोडून द्यायचे आणि हळूहळू आता आपण ते हे करूया. आता व्यवस्थित आपलं सगळं झालेलं आहे त्यामध्ये, त्यामुळे असे छान होत आहेत बघा है ना. असे आता हे सगळे आपण आता हे खव्याचे लाडू तळून घेऊया आणि मग जेव्हा पाकात पडेल तेव्हा ते काय होईल, गुलाबजाम. चला तर मग तळून घेते मी. बारीक गॅसवर ठेवलेलं आहे कारण ते खव्याचे आहेत ना, ते अगदी हलके फुलके होतात ना, त्यामुळे छान असे हे करून घेते. ते थोडंसं मग तापलेलं होतं ना, मग थोडेसे काळपट झाले, पण ते कालाजाम म्हणून पण हे होतात. तर मग हे असे मग आपले छान छान असे गुलाबजाम. एकदम बारीक गॅस ठेवलाय बघा. तर असे आम्ही मस्त असे छोटे 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 रोल बनवून असे छान डबे गुलाबजाम बनवतोय. हा सरप्राईज आहे, सरप्राईज टाकतोय. इथे ठेव आता. मग आम्ही असे गोल छान असे हे करून घेतोय. आणि बघ जेवढा खवा होता ते एवढे पाव किलो घेतले, आणलेला मी मापासाठी म्हणून, पण पाव किलो लागलाच नाही. म्हणजे फक्त 250 ग्राम खवा होता, तर 150 ग्राम पण नाही, 100 ग्रामच आरारोट आपण त्यामध्ये टाकला आणि थोडीशी वेलची पावडर टाकली आणि चांगलं असं मस्त मळून घेतलं. इथे ठेव ना. इथे मळून घेतलं असं छान. आणि आता आपण तळून घेणार आहे. असे आम्ही मोनिकाच्या वाढदिवसाला, आम्ही हळूच बोलते, मोनिकाच्या वाढदिवसाला आम्ही गुलाबजाम बनवतोय. आम्ही जोरात पण बोलू शकतो कारण की युक्ता माझ्या छोट्या बहिणीला ऍडमिट केलंय. मम्मी तिकडे आहे, मम्मी हॉस्पिटल मध्ये आहे. आणि युक्ताला बरं नाही आमच्या. इकडे सेपरेट बनवते. हा, युक्ताला बरं नाही आमच्या युक्ताचे ना पेशी वाढल्यात, व्हाईट पेशी वाढल्यात, त्यामुळे ती हॉस्पिटलमध्ये आहे. पण मग आता आनंद तर साजरा केलाच पाहिजे ना. तिला बरंच वाटेल, प्रश्नच नाही. आपली आई कशासाठी आहे की नाही, आपली जगदंबा माता तिला बरं करेल, हो की नाही. आणि ती लवकरच बरी होऊन येणार आहे. आता तिला बऱ्यापैकी ताप तिचा उतरलेला आहे. 2 दिवस झाले तिला ऍडमिट करून. मग आता ती बरी, तिला बरंच वाटेल नाही का. म्हणून मग आमचा हा प्रयत्न की त्या खुश राहाव्या, आणि म्हणून मग आम्ही बनवतोय. आणि दुर्वाला सुट्टीच आहे. तर चला तर मग आपण गुलाबजाम बनवूया, है ना. छान छान असे गुलाबजाम बनवूया. चला. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आई अन्नपूर्णा माता की जय. आता आपले गुलाबजाम असे सुंदर सुंदर छान छान असे पौष्टिक तर आहेतच नाही का,
पण आता आईचा आशीर्वाद मिळाल्यामुळे असे अजून सुंदर बनणार आहेत आपले गुलाबजाम. तर मग चला मग आपण गुलाबजाम बनवू आणि मग तुम्हाला पण मी दाखवते है ना, छान छान असे गुलाबजाम. चला, असे मस्त हे असे आता आपण काढून घेऊ. छान असे झाले, छोटे छोटेसे केलेले, पण बघ कसे असे टम्म फुगले है ना. आणि आता हे उपवासाला पण आपण खाऊ शकतो, कारण आरारोड आहे याच्यामध्ये. त्यामुळे आपण हे खव्याचे गुलाबजाम मस्त खाऊ शकतो उपवासाला. असे खाऊ शकतो, असे खाऊ शकतो. आवडले ना? मग कसे वाटले ते नक्की सांगाल. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हां, आणि कसे वाटले ते नक्की सांगा बरं का. हां, कसे बघा असे मस्त झालेत आपले. आणि नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. जय जय अंबे. चला तर मग आता पुढे येऊ, आता पुढची रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय, टाटा, बाय बाय, जय अंबे. गुलाबजाम तयार. आता चला सरप्राईज देऊया. चला चला, झाले आपले गुलाबजाम. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चलो, जय अंबे. मम्मी तुला सरप्राईज. हॅपी चालू बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर मोनिका. हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू. बनवले पण खव्याचे गुलाबजाम हा, एकदम सुंदर. आमच्या मोनिकाला आवडणारे. आवडले ना तुला? खूप छान झालेत, खूप खूप छान. थँक्यू. गॉड ब्लेस यू. खुश रहा, आनंदी रहा, आरोग्यपूर्ण रहा. हीच आई तुझा भवानीच्या चरणी प्रार्थना. जय अंबे. खूप छान.